तिसऱ्या घंटेचा तो आवाज, अंधारात विरणारा प्रेक्षकांचा कुजबुजाट आणि अचानक रंगमंचावर प्रकाश पडतो तो एका अशा चेहऱ्यावर जो एकाच वेळी लबाड आहे आणि लागवी. समोर उभा आहे लाखोबा लोखंडे. डोळ्यात चमक, आवाजात जरब आणि ओठांवर एकच वाक्य, तो मी नव्हेच. केवळ एक संवाद नाही तर एक गर्जना होती ज्याने मराठी रंगभूमीचा पाया हादरवून सोडला. ज्या काळात नाटक म्हणजे केवळ संगीत आणि संथ संवाद होते, अशाच काळात एका वादळाने एंट्री घेतली. ते वादळ होतं आचार्य अत्रेंच्या लेखणीचं, प्रभाकर पणशीकरांच्या अचाट अभिनयाचं आणि तांत्रिक क्रांतीचं. चला तर मग या क्राईम थ्रिलर महानाट्याच्या पडद्यामागचा प्रवास सुरू करूया. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आज आपण आचार्य अत्रेंच्या सिद्धहस्त लेखणीने सुशोभित असलेल्या तो मी नव्हेच या नाटकाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. या नाटकाचा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक हायलाईट म्हणजे फिरता रंगमंच. 1962च्या काळात जेव्हा तंत्रज्ञान मर्यादित होते, तेव्हा मराठी नाटकात असाच प्रयोग करणे म्हणजे एक धाडस होते. तो मी नव्हेच हे नाटक कोर्टातील खटल्यावर आधारित होतं. एका दृश्यात कोर्ट तर दुसऱ्या क्षणी लखोबाने फसवलेल्या स्त्रियांचे घर किंवा हॉटेल दाखवणे गरजेचे होते. वेळ वाचवण्यासाठी आणि प्रेक्षकांना कथानकाच्या प्रवाहात खिळवून ठेवण्यासाठी दिग्दर्शक मो. ग. रांगणेकर यांनी फिरत्या रंगमंचाची संकल्पना मांडली. एका बाजूला कोर्टाचा सेट असायचा तर पडद्यामागे दुसरा सेट तयार असायचा. रंगमंच फिरला की क्षणात स्थळ बदलायचे. या तांत्रिक किमयेमुळे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्याचा अनुभव मिळत असे. मराठी नाट्यसृष्टीतील हा पहिलाच प्रयोग इतका यशस्वी ठरला, तो या नाटकाची ओळख बनला. हे नाटक केवळ संकल्पनेवर आधारित नव्हते. माधव काझी नावाच्या एका खऱ्या गुन्हेगाराने स्वतःची केस स्वतः लढवली होती. या खटल्याचे सुमारे 200 पानांचे निकालपत्र आचार्य अत्रेंनी अक्षरशः धुंडाळून काढले. गुन्हेगाराचा डिनायल मोड अत्रेंना भावला आणि त्यातून जन्म झाला लखोबा लोखंडे या अजरामर पात्राचा. अत्रेंनी या नाटकात इतके वास्तववादी संवाद पेरले की प्रेक्षक कोर्टाच्या सीनमध्ये स्वतःला साक्षीदार समजू लागले. एक गमतीशीर बाब म्हणजे खुद्द आचार्य अत्रेंना सुरुवातीला प्रभाकर पणशीकर या भूमिकेसाठी योग्य वाटले नव्हते. कोण हा पणशीकर असा प्रश्न त्यांनी विचारला होता, पण रांगणेकर आपल्या निर्णयावर ठाम होते. पणशीकरांनी या नाटकात एकाच वेळी 5 वेगवेगळ्या भूमिका साकारून अत्रेंचेच नव्हे तर अवघ्या जगाचे दात घशात घातले. वयाची 75 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी हे शिवधनुष्य पेललं. दाढी मिशनचे प्रॉप्स, आवाजातील बदल आणि देहबोली या जोरावर त्यांनी लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, कॅप्टन अशोक परांजपे, दाजी शास्त्री दातार आणि राधेश्याम महाराज अशा विविध छटा जिवंत केले. या नाटकाच्या बाबतीत एक खळबळजनक गोष्ट म्हणजे त्या काळी प्रसिद्ध ज्योतिषाचार्य रावत यांनी या नाटकाची कुंडली मांडली होती. हे नाटक तुफान धंदा करेल, पण यामुळे मोठी भांडणही होती अशी भविष्यवाणी त्यांनी केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे लेखकापासून अभिनेत्यापर्यंत अनेक मतभेद होऊनही या नाटकाची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. हे नाटक मराठी रंगभूमीवर संजीवनी ठरलं. थोडक्यात तो मी नव्हेच हे केवळ एक नाटक नाही तर तो एक इन्स्टिट्यूशन आहे. तांत्रिक भव्यता म्हणजेच फिरता रंगमंच, दर्जेदार साहित्य म्हणजेच अत्रे आणि अभिनयाचा परमोच्च बिंदू म्हणजेच पणशीकर यांचा हा त्रिवेणी संगम आहे. आज 60 वर्षांनंतरही जेव्हा तो मी नव्हेच हा संवाद कानावर पडतो, तेव्हा डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त पणशीकर उभे राहतात. मराठी रंगभूमीच्या इतिहासात असे नाटक पुन्हा होणे न भूतो न भविष्यती. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्सच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका बरं का. धन्यवाद.